नमस्कार. आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे. आपत्ती व्यवस्थापन. चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं काय आहे. रोज बघा, आपण पेपर उघडतो, टीव्ही लावतो आणि काय दिसतं? पूर, अपघात, त्सुनामी या सगळ्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात, नाही का? असं वाटतं की हे सगळं आता रोजचंच झालंय. पण ह्या सगळ्या विध्वंसक घटनांसाठी एक शब्द वापरला जातो. तो म्हणजे आपत्ती. पण आपत्ती म्हणजे नक्की काय? चला, याचा अर्थ नीट समजून घेऊ. अगदी सोपं करून सांगतो. आपत्ती म्हणजे काय? तर पर्यावरणात अचानक एकदम अनपेक्षितपणे काहीतरी घडतं आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. म्हणजे जीवितहानी होते, मालमत्तेचं नुकसान होतं. सगळंच अनपेक्षित आणि विध्वंसक असतं. आता ह्या आपत्तींचे मुख्य प्रकार कोणते ते पाहूया. सर्वसाधारणपणे आपत्तींचे दोन मुख्य प्रकार केले जातात. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरी मानवनिर्मित. आता बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत नैसर्गिक आपत्ती, म्हणजे पूर, भूकंप, वादळं. हे सगळं निसर्गामुळे घडतं. आणि दुसऱ्या बाजूला त्या आहेत मानवनिर्मित आपत्ती, म्हणजे मोठे मोठे औद्योगिक अपघात, युद्ध किंवा अगदी पूल कोसळणं. या सगळ्यांमागे कुठेतरी मानवी चूकच असते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या दोन्ही आपत्त्या वेगळ्या वाटत असल्या तरी त्या अनेकदा एकमेकांशी जोडलेल्या असतात. कसं? तर मानवामुळे जे पर्यावरणात बदल होतायत ना, त्यामुळे नैसर्गिक आपत्त्या जास्त तीव्र होताना दिसतायत. चला, आता एका विशिष्ट नैसर्गिक आपत्तीबद्दल जरा सविस्तर बोलूया. ती म्हणजे दुष्काळ. आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची ही समस्या आहे. दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस कमी पडला असं नाहीये, तर त्यामुळे होणारा अन्नधान्याचा आणि पाण्याचा दीर्घकाळ चालणारा जो तीव्र तुटवडा असतो ना, ती परिस्थिती म्हणजे दुष्काळ. हे खरंच खूप गंभीर समस्या आहे. दुष्काळाचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे इथे आपल्याला दिसतंय. बघा, एका बाजूला आहे सुकलेली, तडा गेलेली जमीन, जी समस्येची तीव्रता दाखवतीये. तर दुसरीकडे टँकरवर अवलंबून असलेले लोक, जो यावरचा एक तात्पुरता उपाय आहे. दुष्काळाला अनेक गोष्टी जबाबदार असतात. पावसाचा अभाव हे तर मुख्य कारण आहेच. पण गंमत बघा, कधीकधी अतिवृष्टी आणि पुरामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होतं आणि दुष्काळासदृश्य परिस्थिती निर्माण होते. याशिवाय तापमानातले बदल, कीड आणि युद्ध किंवा वाढती लोकसंख्या यांसारख्या मानवी कारणंही आहेतच. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या तर बघितल्या, पण यावर उपाय काय? इथेच आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. चला, बघूया संकटापासून संरक्षणापर्यंतचा प्रवास कसा करायचा. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे फक्त संकट आल्यावर धावपळ करणं नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. खरा अर्थ आहे संकट येऊच नये म्हणून प्रयत्न करणं, आणि समजा आलंच तर त्याला तोंड द्यायला आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे तयारी आणि प्रतिबंध हे दोन शब्द इथे सगळ्यात महत्वाचे आहेत. या विषयाचा गांभीर्य जागतिक पातळीवर सुद्धा आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो, जो आपल्याला तयारीचं महत्त्व पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. तर मग आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो? चला, वादळ आणि विजा यांसारख्या नेहमीच्या आपत्त्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं याचे काही सोपे उपाय पाहू. समजा वादळ आलं तर काय करायचं? काही सोप्या गोष्टी आहेत, पण खूप महत्वाच्या. पहिली गोष्ट, घराशेजारी धोकादायक झाडं असतील तर ती वेळीच छाटून घ्या. दुसरं, बाहेर असाल तर अजिबात वेळ न घालवता सुरक्षित ठिकाणी थांबा. घरातला गॅस आणि विजेचा पुरवठा बंद करा. आणि हो, सर्वात महत्वाचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना सावध करा. एकमेकांना मदत करा. आणि जेव्हा विजा चमकत असतात तेव्हा तर विशेष काळजी घ्यायला हवी. पाण्यात पोहणं टाळा आणि मोकळ्या जागेत असाल तर लोखंडी वस्तू, अगदी छत्रीसुद्धा जवळ बाळगू नका. उंच इमारतींवर वीज रोखणारे लाइटनिंग कंडक्टर बसवणं हा तर एक उत्तम उपाय आहे. आणि शेवटी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक आपत्त्यांचं मूळ कुठेतरी पर्यावरणाच्या असंतुलनात असतं. त्यामुळेच झाडं लावणं आणि पर्यावरणाची काळजी घेणं हा आपत्त्या रोखण्यावरचा एक खूप महत्वाचा आणि दूरगामी उपाय आहे. बरं, हे सगळं ऐकल्यावर आता एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपलं घर, आपलं कुटुंब खरंच तयार आहे का? जरा विचार करा आणि फक्त विचार करून थांबू नका, तयारीला लागा. सुरक्षित रहा